आम्हाला पत्रकार परिषदेतून आमचा अजेंडा समोर ठेवायचा होता निलंगावासियांपुढं। आज आम्हाला चिन्ह जाहीर होणार आहे आणि आम्ही आमचं जे पॅनल घेऊन जात आहोत हा आम्हाला प्रामुख्याने निलंग्यातील सर्व तळागाळातील लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे। निलंग्यात आम्ही आता निलंग्यामध्ये फिरत होतो, निलंग्यामध्ये घरोघरी आम्ही जाऊन डोर टू डोर जाऊन आम्ही आमची विकासाची कामाची आमची प्रचार यंत्रणा राबवत असताना आमचे विकासाचे मुद्दे त्यांच्यावर घेऊन जात असताना आम्ही ह्या 4-5 दिवसामध्ये जो आम्ही निलंग्यामध्ये पाहिलो, रस्त्याची अवस्था, ज्या मूलभूत सुविधा ज्याच्यावर सर्व नागरिकांचा हक्क आहे, हा हक्क जर त्यांना मिळाला पाहिजे, ज्या सुविधा त्यांच्याच पैशातून मिळतात त्या सुविधा ज्या प्रकारे मिळायला पाहिजे। हा निलंगा कचऱ्यात आहे की कचरा निलंग्यात आहे हा पडलेला प्रश्न आहे। हे जे काही निलंग्यामधले आणि तरी पण राजरोसपणे बीजेपी तर आपल्या विकासाची कामं घेऊन जात आहे। जर निलंग्यातील जनतेचा एवढा विकास झाला असता तर आज भाजपाचा उमेदवार हा बिनविरोध इथं निलंग्याने निवडून दिला असता। मला प्रामुख्याने इथे भेडसावत असलेला प्रश्न आहे, निलंग्याचा विकास जर झाला असता तर इथं कुठलीही निवडणूक झाली नसती आणि हाच पैसा जनतेच्या विकासासाठी आपण वापरला असता। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आपलं पॅनल खडी करून मुजीब सौदागर हे नगराध्यक्ष आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन जात आहोत आणि आम्ही आमची विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहोत, एवढं मला सांगायचं आहे। मी सहज माझ्या घरातून बाहेर जात होते, निळकंठेश्वर मंदिराच्या कोणता कार्यक्रम होता त्याचा, भूमिपूजनाचा, जीर्णोद्धाराचा जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाची जाहीरबाजी एवढी होत होती की त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं वाटत होतं। दुर्लक्ष केलं तरी दुर्लक्ष करणं जात नव्हतं। सहज घराच्या बाहेर पडले असता ट्रॅक्टर खड्डे बुजवत जात होता। कधी कधी माझ्या मनात येऊन प्रश्न गेलेला होता की आपण स्वतः एक ट्रॅक्टर घ्यावं आणि निलंग्यातले शिवाजी चौकातून आपण ती सुरुवात करावी। हा माझ्यासारख्या अतिसामान्य महिलेला, वंचित बहुजन आघाडीच्या महिलेला पडलेला प्रश्न होता। पण चला म्हणून मी पुढे जात होते, पण डोळ्यासमोर एकदम ते ट्रॅक्टर खड्डे बुजवत जात होतं आणि ते ट्रॅक्टर खड्डे कुठले बुजवत जात होतं की जिथून शिवाजी चौकातून निळकंठेश्वर मंदिराचा जो रस्ता आहे त्याच्या बाजूच्या साईडला तिथले खड्डे अजिबात बुजवले जात नव्हते शिवाजी चौकातले। तर त्यामुळं मी सहज तो व्हिडिओ टिपलेला होता आणि निलंग्याचा विकास दाखवलेला होता। प्रचार यंत्रणेमध्ये आपण पिछाडीवर आहात, काय नेमकं कारण आहे? आपल्याला तर निवडणूक जिंकायची आहे, मग प्रचार यंत्रणा का वर कमकुवत आहे? आपल्याला काय वाटतं की आम्ही प्रचार यंत्रणेमध्ये मागं आहोत? प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी पैसा लागतो, आम्ही आमच्या परीनं पुढे जात आहोत। आम्ही स्पीकर, लाऊडस्पीकर आमचे पण येणार आहेत, आजपासून चालू झालेलेच आहेत। पण ज्यांच्याकडे येतात पैसा, जो त्यांचा पैसा साचलेला आहे अशावर ते उडवतात। ह्याचा जर आपण हिशोब घेतला, मीडियाला मला विनंती आहे की आपण ह्याचा पैसा टू पैसा हिशोब घ्यावा आणि उमेदवारानं काय खर्च दाखवलाय हा पण हिशोब घ्यावा। ही निवडणुकीनंतर आपण ह्याची पुनरावृत्ती करावी की कुणी किती पैसा खर्च केला। आम्ही डोर टू डोर आमचे प्रचार करत आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार यंत्रणेत कुठेही कमी नाही। एकूण किती उमेदवार आपण उभे केलेले आहेत? 9 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष।